शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केळी बागांवरती जो उष्णतेचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो आहे। गेल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये आणि प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार हा जो केळीचा मुख्य पट्टा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आहे। तापमान हे 45.2 45.8 ला जाऊन खाली आलंय आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन लागवड करीत असलेल्या बागा, कापणीवरच्या असलेल्या बागा आणि डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये असलेल्या बागा, अशा सर्व प्रकारच्या केळीच्या बागांवरती उष्णतेचा प्रचंड दुष्परिणाम झालेला आपल्याला दिसतो आहे। आणि म्हणून आपण उष्णतेमध्ये केळी बागांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, हीट वेव्ह पासून, हीट शॉक पासून केळी बागांना कसं वाचवलं पाहिजे, ह्या विषयाला आपल्याला थोडं गांभीर्याने घेणं आणि शास्त्रोक्तरित्या समजून घेणं आणि त्याच्यावरती उपाय करणं हे गरजेचं आहे। पहिली गोष्ट आपण लक्षामध्ये घेऊया की आता सध्या जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन टिश्यू कल्चर केळी रोपांची लागवड सुरू आहे। हा आपला मुख्य लागवडीचा हंगाम आहे आणि अशाच वेळेस प्रचंड तापमान आहे, हवा कोरडी आहे, प्रखर सूर्यप्रकाश आहे आणि म्हणून या वेळेस केळीची रोपांची लागवड करत असताना कशा प्रकारची निगा आणि काळजी आपण घेतली पाहिजे हेही तितकं महत्त्वाचं आहे। आपण रेसबेड बनवलेला असेल, आपण डबल लॅटरल टाकलेली असेल, जैन टिश्यू कल्चर रोपांची गाडी आपल्या शेतावरती आलेली असेल आणि हे सगळं करत असताना प्रामुख्याने रोपांची लागवड करण्याच्या 1 महिना आधी साधारणपणे आपल्याला ताग हा ज्या ठिकाणी रोपाची लागवड करायची आहे त्या जागेपासून, त्या फुलीपासून 9 ते 1 फूट अंतरावरती पश्चिम किंवा दक्षिण दिशेला आपण तागाची लागवड करणं गरजेचं आहे। तागाची लागवड केली, ताग 1 ते 1.5 फुटाचा झाला, 2 फुटाचा झाला, त्याच्या सावलीमध्ये आपण रोप लावलं तर त्या रोपाला उष्णतेचा शॉक बसत नाही, कारण दुपारच्या प्रखर उष्णतेमध्ये तागाची सावली रोपावरती असते आणि रोपाचं उष्णतेपासून प्रोटेक्शन होतं। अनेक वेळा ताग लहान असतो आणि म्हणून ताग मोठा होईपर्यंत आपल्याला वाट बघायला वेळही नसतो। अशा वेळेस आपण त्याला क्रॉप कव्हर लावणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा आपण बघतोय नंदुरबार सारख्या भागामध्ये अनेक शेतकरी बंधू ताग पेरत नाही। रावेर, यावल, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर हा जो या वेळेसचा मुख्य लागवडीचा हंगाम आहे, यावेळेस प्रामुख्याने मोठ्या सगळ्या शेतकऱ्यांनी तागाची लागवड केली आहे। तागाची लागवड जरी केलेली असेल परंतु त्याला जर का आपण क्रॉप कव्हर लावलं तर एक ॲडिशनल फायदा आपल्याला होतो। रोपाच्या आजूबाजूने नॉन ओन फॅब्रिक्सचं क्रॉप कव्हर असतं, ते क्रॉप कव्हर रोपाच्या उंचीपर्यंतच्या भागामध्ये आर्द्रता निर्माण करते, मायक्रोक्लायमेट निर्माण करतं, खाली जमीन ओली असते, वरतून पाण्याचं इव्हॅपोरेशन चालू असतं आणि त्या आर्द्रतेमुळे रोपाला शॉक बसत नाही आणि रोप त्याच्यातनं वाचतं। आणि म्हणून ताग आणि क्रॉप कव्हर अशा दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्रचंड उष्णतेमध्ये आपण लागवड करतो आहे। लागवड करत असताना आपण रोपाच्या पोटरेमधनं रोप बाहेर काढलं, कधी कधी त्याचा रूटबॉल फुटतो, त्याचा रूटबॉल डिस्टर्ब होतो, अलगद तो रूटबॉल काढला, जमिनीवरती रूटबॉल एवढा खड्डा केला, त्यात रूटबॉल रोपाचा ठेवला आणि त्याला अलगदरित्या माती लावली। बऱ्याच वेळा माती लावत असताना मुळाच्या कक्षेमध्ये पोकळी राहून जाते आणि जर का मुळाच्या कक्षेमध्ये पोकळी राहिली तर 45, 44, 42 डिग्रीच्या तापमानामध्ये ते रोप दुपारच्या उष्णतेमध्ये शॉकमध्ये जातं आणि म्हणून मुळाची कक्षा व्यवस्थितरित्या दाबून घेणे, झाडाची मुळं जमीन या दोघांचा समन्वय घडला पाहिजे, मुळं इंटॅक्ट झाली पाहिजे, म्हणून मुळाची कक्षा दाबून घेणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, रोपाची लागवड झाल्याच्या नंतर निश्चितपणाने आपण 2 लॅटरल टाकलेले असतात किंवा 1 ठिबक सिंचनाची नळी टाकलेली असते, आपण त्वरित त्याला पाणी सुरू करतो। परंतु पाणी सुरू करत असताना ते पाणी अलगद कॅपिलरी मोमेंटने मुळाच्या कक्षेपर्यंत पोहोचतं आणि कधी कधी लाईट नसते, इलेक्ट्रिसिटी नसते आणि म्हणून रोप लागवड केल्यानंतर इमिजिएट आपण इरिगेशन करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये गेल्या 10 वर्षाच्या अनुभवामधनं आणि जळगाव सारख्या ह्या प्रखर उष्णतेच्या परिसरामध्ये आपण केळी रोपांची लागवड करत असताना रोपाची लागवड झाल्याच्या नंतर जस्ट त्याच्या पाठीमागे प्रत्येक रोपाला त्याच्या खोडाजवळ 1 लिटर साधं पाणी टाकणं गरजेचं आहे।
जर आपण मुळाच्या कक्षेमध्ये 1 लिटर पाणी टाकलं तर माती, मुळं, जमीन या सगळ्यांचा त्या ठिकाणी समन्वय साधला जातो. मुळं आणि माती हे एकजीव होतात आणि रोपाला शॉक बसत नाही. ते पाणी टाकत असताना त्याच्यामध्ये आपण 200 लिटरच्या ड्रममध्ये जर का आपण 1 किलो 1919 टाकलं तर फारच चांगली गोष्ट आहे. परंतु काहीही नसेल आणि फक्त पाणी आपण मागे 1 लिटर टाकता आहात, रोप आपलं शॉकपासून वाचतं आणि सेट होतं. जैन तंत्रज्ञानामध्ये एक जमेची बाजू आपल्याला दिसते आहे. आपण रोपांचा रूटबॉल इंटॅक करतो आहे, मीडिया त्यासाठी इम्पोर्टेड वापरतो आहे, त्याला कप आपण पोटरे त्याला आपण वापरतो आहे. त्यामुळे जर का मीडिया आणि रूटबॉल हा अलगद काढला तर ते रोप जमिनीमध्ये सेट होतं आणि ते एका दिवसामध्ये सेट होतं. अशा प्रकारचं 0 डे सेटिंगचं तंत्रज्ञान या रोपामध्ये आपण देतो आहे. हे झाल्याच्या नंतर त्याला आपण रोप सेट झाल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहे. शेतकरी बंधूंच्या मनामध्ये शंका आहे, एवढ्या उष्णतेमध्ये रोपांना आपण न्यूट्रिशन कसं करायचं? परंतु उष्णतेपासून वाचायचं असेल तर त्याला न्यूट्रिशन अत्यंत गरजेचं आहे. रोप सेट व्हायचं असेल तर न्यूट्रिशन गरजेचं आहे आणि म्हणून त्याला आपण इमिजिएट दुसऱ्या दिवशी 1919 मायक्रोन्यूट्रियंट किंवा मायक्रोरायझा अशा प्रकारची आपण त्याला इमिजिएट ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. 3 ते 4 दिवसानंतर त्याला कॅल्शियमची आपल्याला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. त्याच्या 2-3 दिवसानंतर पुन्हा त्याला बायोकल्चरची ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. पहिल्याच दिवशी आपण त्याला जर का बुरशीनाशकाची किंवा ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग केली तर कुठल्याही प्रकारची बुरशी मुळाच्या कक्षेमध्ये वाढत नाही. इमिजिएट लागवड केल्याच्या नंतर ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. 5व्या ते 7व्या दिवसापासून लागवड केलेल्या रोपांना 45 डिग्रीच्या तापमानामध्ये इमिजिएट फर्टिगेशन होणं गरजेचं आहे. मग काय असं विशेष आहे? 5 किलो युरिया, 2 किलो 12X, 6 किलो पांढरं पोटॅश, अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी हे नवीन लागवड केलेल्या रोपाला एप्रिल-मे सारख्या प्रखर उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला फर्टिगेशन करणं गरजेचं आहे, जेणेकरून रोपाच्या मुळांचा विकास होतो, रोप वाढीला लागतं, पानांचा विकास होतो आणि झाड उष्णतेला रेजिस्ट करू शकतं. अशा प्रकारची काळजी ही आपण नवीन लागवड करत असलेल्या छोट्या केळीच्या बागांसाठी करणं गरजेचं आहे. आज दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, मोठ्या केळीच्या बागा ज्या हार्वेस्टिंगच्या बागा आहेत. अनेक शेतकरी बंधूंचे प्रश्न आहे की साहेब केळीची खोडं मोडत आहेत, बाग फार विस्कळीत झालेली आहे, पानांवरती त्याचा परिणाम दिसतो आहे. मित्र, आपण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या. साधारणपणे जर आपण बघितलं तर 8 ते 9 फूट रुंद आणि साधारणपणे 2.5 ते 3 फूट रुंद आणि 8 ते 9 फूट लांब अशा प्रकारचं केळीचं एक पान आहे. ज्या वेळेस बाग ही कापणीच्या अवस्थेमध्ये आहे, डेव्हलपमेंटच्या अवस्थेमध्ये आहे, निसवणीच्या अवस्थेमध्ये आहे. निसवणीच्या अवस्थेमध्ये झाडावरती साधारण 14-15 पानं आहे, कापणीच्या अवस्थेमध्ये 10 ते 12 पानं, 8 पानं झाडावरती आहे आणि म्हणून प्रचंड मोठा लीफ एरिया केळीचा असल्यामुळे जळगावसारख्या, नंदुरबारसारख्या, धुळ्यासारख्या, विदर्भासारख्या, मराठवाड्यासारख्या उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं इव्हॅपोट्रान्स्पिरेशन हे पानातनं मोठ्या प्रमाणामध्ये होतं, पाण्याचं विसर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि म्हणून उष्णतेला केळीचं पीक हे बळी पडतं. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून ज्या मोठ्या केळीच्या बागा आहे, कापणी सुरू होणार आहे किंवा कापणी चालू आहे, अशा बागांना जर का पाण्याचा ताण पडला आणि अशाच वेळेस तापमान 44-45 डिग्रीचं झालं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान होतं. केळीची झाडं ही कमरेतनं मोडून पडतात, त्याचे घड सटकतात, त्याची पानं पिवळी पडतात, त्याच्या पानाच्या कळा करपतात. अशा प्रकारचा आपल्याला त्या बागेवरती परिणाम झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून मोठ्या बागांचं व्यवस्थापन हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण या ठिकाणी सरळ आपला इकॉनॉमिकल लॉस आहे. जी बाग निसवणीवरती आहे आणि निसवणीच्या बागेला जर का हीट शॉक झाला, वॉटर स्ट्रेस झाला, हीट शॉक झाला तर त्या बागेचा वादा शॉर्ट होतो आणि केळ्याचा विकास थांबतो, घडाचा दांडा बारीक होतो आणि पर्यायाने आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आणि म्हणून उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये डबल लॅटरल टाकून, बेडवरती किंवा मल्चिंग टाकून आपण मायक्रोक्लायमेट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे
अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्तीचं पाणी केळीच्या पिकाला देणं गरजेचं आहे. झाडाची गरज जरी 30 लिटर पाण्याची असेल तरीसुद्धा आपण झाडाला 40 लिटर पाणी दिलात तरी हरकत नाही. जमिनीला आपण जास्त ओला केला तरी हरकत नाही, ज्यामुळे बागेमध्ये मायक्रोक्लायमेट निर्माण होते, आर्द्रता निर्माण होते. परंतु ही आर्द्रता निर्माण जी झाली ती जर का सांभाळली नाही तर पुन्हा त्रास होतो. ती आर्द्रता बागेमध्ये टिकून राहावी म्हणून बागेच्या चारी बाजूने शेडनेट असली पाहिजे, शेवरी असली पाहिजे, गजराज गवत असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं किंवा ताट्या आपण त्याला बांधलेल्या असल्या तर बाहेरची उष्ण आणि कोरडी हवा हे बागेमध्ये शिरणार नाही आणि बागेतली मॉइस्ट हवा बाहेर निघून जाणार नाही. ज्यावेळेस बागेत उष्ण वारे येतात, हवा येते, त्यावेळेस झाडावरचा जो घड आहे त्याचं लस्टर, त्याचा रंग, त्याचं लूक आणि त्याची चकाकी जाते आणि त्याची मार्केटेबल व्हॅल्यू जी आहे ती कमी होते आणि आपल्याला ₹2 बाजारभावापेक्षा किंमत कमी मिळते. म्हणून फार मोठं नुकसान होतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. तिसरी एक गोष्ट जी केळी बागायतदार बंधूंनी लक्षात घेतली नाही ती आपण लक्षात घेतली पाहिजे. अनेक वेळा कालच्या दिवशी सुद्धा बागेवरती आम्ही गेलेलो होतो, या दशनूर गावामध्ये होतो आणि त्या गावाच्या पाठीमागचं जे काळ्या मातीचं शिवार आहे त्या शिवारामध्ये होतो आणि मला अंकित पाटील म्हटले की सर मागच्या महिन्यापर्यंत बाग खूप चांगली होती, या महिन्यापासून बाग खूप खराब झाली, काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की प्रखर उष्णतेमध्ये जेव्हा वॉटर टेबल खाली जातो त्यावेळेस ज्या ठिकाणी बोरवेल किंवा विहिरी आहे ज्याचं पाणी थोडंसं हाय TDSचं आहे तो TDS उष्णतेमध्ये खूप जास्त वाढतो, हिवाळ्यामध्ये तो TDS वाढतो आणि जमिनीच्या पृष्ठभागावरनं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि म्हणून मुळाच्या कक्षेमध्ये सॉल्टफिकेशन होतं. मुळाच्या कक्षेमध्ये सॉल्टचे क्रिस्टल गोळा होतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला झाडाच्या ग्रोथवरती दिसतो. सॉल्ट इंजुरी मुळावरती होते आणि म्हणून ती बाग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेला बळी पडलेली दिसते, कारण मुळाच्या कक्षेमध्ये क्षारांचं ॲक्युमुलेशन होतं. हा एक मुद्दा केळी बागायतदारांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की मार्च नंतर जे काय तापमान वाढतं त्याचा त्या बागांवरती काय दुष्परिणाम होतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्या बागांसाठी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याचा TDS वाढलेला आहे, जमीन शार्पड आहे, मुळात 8-8.5 pHची जमीन आहे आणि पाणीसुद्धा थोडंसं जड आहे. अशा परिस्थितीमध्ये मुळाच्या कक्षेतनं क्षारांना कसं बाजूला ठेवता येईल यासाठी जास्तीचं पाणी देणं गरजेचं आहे. क्षारांना बाजू ठेवण्याच्यासाठी प्रत्येक 4थ्या दिवसाला त्याला युरिया, पोटॅश, कॅल्शियम सारख्या अन्नघटक देणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि पोटॅश हा सोडियम सारख्या घटकाला बाजूला ठेवतो, क्षारांना बाजूला ठेवतो. झिंक, फेरस, बोरान अशा घटकांची उपलब्धता होते, फॉस्फरसची उपलब्धता होते आणि बागेचं लस्टर, बागेचं लूक, बागेची चकाकी ही सांभाळता येते. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. बहुतांशी शेतकरी बंधूंना, केळी बागायतदारांना हा मुद्दा माहीत नसतो आणि म्हणून आपल्याला हा मुद्दा समजून घेणं गरजेचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये आपण घ्या, बाग कापणीला आहे, बाग डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहे, प्रचंड उष्णतामान आहे, 45-46 डिग्रीचं तापमान झालं आहे आणि अशा तापमानाशी झगडण्याच्यासाठी झाडाच्या पानामध्ये 2 ते 2.5% नायट्रोजन, 3 ते 3.5% पोटॅशियम त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, मॅग्नेशियम त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि बहुतांशी वेळा शेतकरी बंधूंना असं वाटतं की एवढ्या उष्णतेमध्ये जर का मी अन्नघटक देतो आहे, फर्टिलायझर देतो आहे तर किती उष्णता मुळाच्या कक्षेमध्ये निर्माण होईल. मित्रहो, ही उष्णता नाही आहे, ते झाडाचे अन्नघटक आहे. झाडाला उन्हाळ्यामध्ये नत्र देणं आवश्यक आहे जो कमी मात्रेमध्ये द्यायचा आहे, मॅग्नेशियम आवश्यक आहे जो कमी मात्रेमध्ये द्यायचा आहे, पोटॅशियम अत्यावश्यक आहे जो मोठ्या मात्रेमध्ये द्यायचा आहे, कॅल्शियम अत्यावश्यक आहे तोही मध्यम स्वरूपामध्ये द्यायचा आहे. झाडाला जर उष्णतेच्या सोबत झगडायचं असेल, झाड वाकायचं नसेल, मुळायचं नसेल, घडाचा विकास थांबायचा नसेल, पानाचं लष्टर सांभाळायचं असेल तर निसवणीच्या बागांना आणि कापणीच्या बागांना उष्णतेमध्ये रेग्युलर फर्टिगेशन करणं, अन्नघटकाचा पुरवठा करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ज्या शेतकरी बंधूंनी या प्रखर उष्णतेमध्ये, या हीट वेव्हमध्ये ज्यांचं पाण्याचं आणि अन्नघटकाचं व्यवस्थापन चुकलं
त्याच शेतकऱ्याच्या बागा या उष्णतेला बळी पडल्या हे आपण स्वतः अनुभवातनं लक्षात घ्या। आणि म्हणून उष्णतेमध्ये अन्न घटक देणं अत्यंत गरजेचं आहे। मित्र, मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 30-31 वर्षाच्या अनुभवामध्ये एक व्यक्ती आहे DK महाजन साहेब वाघोदा, जे तापमान 45-46 अंशाला झालं की पहिला फोन करून विचारतात, साहेब पोटॅश 6 किलोने चालू आहे, आता काय करायचं? भाऊ, त्याला 7 किलो करा। का तर पोटॅश हा घटक हा उष्णतेशी विपरीत वातावरणाशी झगडण्याची ताकद झाडाला देतो। आणि म्हणून निसवणीच्या आणि कापणीच्या बागेला 2 ते 2.5 किलो युरिया, साधारणपणे 6.5 किलो पांढरं पोटॅश, अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट, पाव किलो फॉस्फरिक ॲसिड प्रति हजारी दर 4थ्या दिवशी देणं गरजेचं आहे। उष्णतेमध्ये झाडाच्या खोडामध्ये ताकद राहावी म्हणून त्या महिन्याभरामध्ये साधारणपणे 2 ते 2.5 किलो कॅल्शियम नायट्रेट दर आठवड्याला प्रति हजारी आपल्याला देणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी जमिनी क्षारपड आहे, पाणी पण चांगलं नाही आहे, त्या ठिकाणी दर आठवड्याला चिलेटेड झिंक, चिलेटेड फेरस, बोरान, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट हे दर आठवड्याला 250 ते 300 ग्रॅम प्रति हजारी आपल्याला देणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने झाडाची फिजिओलॉजी, झाडाची गरज आणि उष्ण तापमान या दोघांना समजून त्याचा समन्वय साधून बागेची गुणवत्ता कशी सांभाळता येईल, घडाची गुणवत्ता कशी सांभाळता येईल, घडाचा विकास चालू आहे, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पालाशा घटकाची गरज आहे, केळीचा वाधा लांबायचा आहे, केळीची फुगवण लांबायची आहे, केळीला लष्टर यायचा आहे, रंग यायचा आहे, आणि आपण त्याचं न्यूट्रिशन बंद केलेलं आहे। कारण आपल्याला असं वाटतं की उष्णतेत कशी आपण एवढी खतं सोडायची, हा गैरसमज दूर होणं गरजेचं आहे। जर का अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपण केलात तर मी खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो 47-47.5 डिग्रीचं तापमान जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आहे। त्याचंही रेकॉर्ड याच्यापूर्वी झालेलं आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा आपला जिल्हा हा केळीला टिकवून धरणारा जिल्हा आहे। म्हणून नवीन लागवडीच्या बागा, निसवणीवरच्या बागा, कांदे बागाच्या लागवडीच्या बागा, ज्या बागा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागलेल्या आहे, ज्या बागांचं वय 3 ते 4 महिन्याचं आहे, त्या बागांची सुरडी ओपन होत नाही आहे, म्हणजे त्याचं जे फ्लॅग लीफ आहे ते ओपन होत नाही आहे, पहिलं पान जे आहे। आणि म्हणून उष्णतेमुळे, वॉटर स्ट्रेसमुळे त्याला आयरन या घटकाची कमतरता होते, झिंक या घटकाची कमतरता होते, कॅल्शियम या घटकाची त्याला उपलब्धता कमी असते। आणि म्हणून ज्या बागाची सुरडी ओपन होत नाही अशा बागेला जर का आपण चिलेटेड झिंक फेरस त्याच्यातनं दिलं, दर आठवड्याला आपण कॅल्शियम आणि बोरान दिलं तर त्या बागाची सुरडी ओपन होते। त्या बागेला जर का आपण पूर्णपणाने पाणी दिलं आणि त्या बागेला जर का 5 ते 5.5 किलो युरिया, 6.5 किलो पांढरं पोटॅश, 2 किलो 12 एक्स्ट्रा, 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हजारी दर 4थ्या दिवशी चालू ठेवलं तर जानेवारी-फेब्रुवारीच्या ज्या छोट्या बागा आहे, 3 ते 4 फूट उंचीच्या बागा आहे, ज्या बागांची सुरडी ओपन होत नाही आहे, त्या बागा अत्यंत लश ग्रीन राहतील, त्याची सुरडी अडकणार नाही। अशा प्रकारचं व्यवस्थापन छोट्या बागांचं, मध्यम 2-3 महिन्याच्या वयाच्या बागांचं, निसवणीवरच्या बागांचं, कापणीवरच्या बागांचं आपल्याला करणं गरजेचं आहे। कापणीवरच्या बागांना स्कर्टिंग बॅग लावली पाहिजे, फ्लोरेट्स काढले पाहिजे। स्कर्टिंग बॅगमुळे जी केळी आहे ती झाकलेली आहे, उष्ण वाऱ्याचा असर त्या केळ्यावरती होत नाही आहे, केळीचं लष्टर टिकून राहत आहे। आणि म्हणून निर्यातदार किंवा जम्मू काश्मीर सारखा जो श्रीनगर सारखा व्यापारी आहे तो 200-300 रुपये त्याला प्रीमियम देऊन उत्तम गुणवत्तेच्या ज्या बागा आहे या बागांना चांगला दर मिळतो। आणि म्हणून केळीची गुणवत्ता सांभाळायची असेल तर आपल्याला उष्णतेचं वातावरण आणि या प्रखर उष्णतेमध्ये बागेचं व्यवस्थापन समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्या पद्धतीने बागेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। हे जर का आपण केलं तर निश्चितपणाने आपल्या बागा सुरक्षित राहतील, चांगल्या राहतील, गुणवत्तेचा माल निघेल आणि निश्चितपणाने आपला फायदा होईल असं मला वाटतं। खूप खूप धन्यवाद।